पद्मशाली शांतीधाम स्मशानभूमीतील विविध विकास कामांचा बुधवारी शुभारंभ करण्यात आला। अक्कलकोट रस्त्यावरील शांती चौक पाण्याच्या टाकीजवळील पद्मशाली समाजाच्या शांतीधाम स्मशानभूमीचा पद्मशाली ज्ञाती संस्थेनं सरकारी महानगरपालिकेबरोबरच समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांकडून निधी जमा करून त्यातून मृतांवरील अंत्यसंस्काराबरोबरच तिथं येणाऱ्या दुःखित कुटुंबीय आणि नागरिकांसाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देत शांतीधाम स्मशानभूमीचा कायापालटच केला आहे। एवढ्यावरच न थांबता शांतीधामच्या प्रवेशद्वारापासून ते आतपर्यंत संत तुकाराम महाराज, गजराज आणि इंद्रदेव, श्री शंकर आदी मूर्ती बसून स्मशानभूमीचे देवभूमीत रूपांतर केलं आहे। परिसरात अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध केल्यामुळे स्मशानभूमीला कॉर्पोरेट लुक आला आहे। या विकास कामांचं लोकार्पण बुधवारी समाजातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी अखिल भारतीय पद्मशाली युवजन संघमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास संगा, पद्मशाली समाजाचे अध्यक्ष सुरेश फलमारी, उद्योजक मुरलीधर आरकाल, महांकाळ येल्दी, संतोष सोमा, अंबादास बिंगी, रामचंद्र जन्नू, श्रीनिवास कर्ली, राज महेंद्र कमटम, अंबादास गोरंटला, शेखर कमटम, व्यंकटेश कोंगारी, व्यंकटेश आकेन, रायमल्लू गुंडेटी, इंदिरा कुडक्याल, दयानंद मामड्याल यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते। दरम्यान पद्मशाली समाजाचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांनी स्मशानभूमीच्या विविध विकास कामांसाठी देणगी देणाऱ्या दानशूर समाज बांधवांचं आभार मानलं। गेल्या 100 वर्षात अत्यंत दुर्लक्षित आपलं स्मशानभूमी झालेलं होतं, परंतु आमचे विश्वास मंडळ सदस्य, समाजातील देणगीदार बांधव यांच्या सर्वांच्या सहकार्याने आज आपल्या महाराष्ट्राचं एक नंबर शांतीधाम झालेलं आहे। कारण तुम्ही बघता आपले पाहुणे रावळे पुण्यात मुंबईला गेल्यानंतर तिथलं कसं शांतीधाम आहे, आपलं का करत नाही, तर या सगळ्यांच्या सहकार्याने या भागातील आमदार विजयकुमार देशमुख आणि तसेच अजितदादा, चंद्रकांत पाटील या सगळ्यांनी मदत केल्यामुळेच आज शांतीधाम सुशोभीकरण यशस्वीरित्या पार पडलेलं आहे। भविष्यात अनेक कामं आहेत आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने ती सुद्धा कामे आम्ही पूर्ण करू असेच त्या प्रसंगी मी आशा व्यक्त करतो। दरम्यान महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी शांतीधाम स्मशानभूमीला भेट देऊन विकास कामांची पाहणी केली आणि झालेल्या कामाचं कौतुक केलं।